महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत जेवढे आमदार झाले त्या सर्व आमदारांपैकी आदरणीय बच्चूभाऊ कडू हे माझे सर्वात जास्त आवडते आमदार होते. वास्तविक त्यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, शेतमाल, कांदा, कापूस, सोयाबीन, दूध अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले होते. भर विधानसभेमध्ये आमदारांना महागाई भत्ता, पगार आणि पेन्शनची गरज नाही असे सांगणारे एकमेव नेते हे बच्चूभाऊ कडू होते. त्यांचा प्रहार हा पक्ष अतिशय उत्तमरित्या चाललेला असताना त्यांना शिवसेना शिंदे गट या पक्षामध्ये जाण्याची काही गरज नव्हती. शेतकरी म्हणून आम्ही सर्वजण बच्चूभाऊ कडू यांच्या पाठीमागे समर्थपणे उभे होतो. नागपूर शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान आम्ही सर्वजण बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत 8 दिवस होतो. त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांच्याकडून शेतकरी आणि इतर सर्व घटकांना खूप काही अपेक्षा होत्या. वास्तविक एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे सुद्धा भाजपसोबत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच गेले होते. आणि महायुती सरकार हे वारंवार सांगत आहे की हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिलेले असताना त्यांनी त्यात घुमजाव करून आता फक्त 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी ते करणार आहेत आणि त्यातही ते अतिशय अटी शर्ती लावणार आहेत. शेतकऱ्यांचे लक्ष संपूर्ण बच्चूभाऊ कडू यांच्याकडे लागले असताना 30 जून ही तारीख कर्जमाफीची असताना बच्चूभाऊ कडूंचे अचानकपणे शिवसेना पक्षात जाणे हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना खटकल्याशिवाय राहत नाही. मला बच्चूभाऊ कडू यांना सांगायचे आहे की माननीय बच्चूभाऊ कडू साहेब, तुम्ही जरी तुमचे शस्त्र खाली ठेवले तरी आम्ही शेतकरी म्हणून आमचे शस्त्र हे उगारल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सरकारमध्ये गेले आहात, आम्हा शेतकऱ्यांना अजूनही तुमच्याकडून अपेक्षा आहात. तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न उभे करून सरकारला वेठीत धराल अशी एक महाराष्ट्रातील शेतकरी म्हणून तुमच्याकडून अपेक्षा करतो. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा. जय जवान, जय किसान.